हॅलो, नमस्कार. कशा आहात सगळे? तर पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं माझ्या व्लॉगमध्ये छोट्याशा स्वागत आहे. तर ही माझी बाची आहे, तुम्हाला तर माहीतच असेल. तर आज आमच्या इकडे छोटासा कार्यक्रम आहे. तो म्हणजे आज आमच्या ह्या छोट्याशा पिल्लूचं जावळ काढण्याचा कार्यक्रम आहे. तर सगळ्यात आधी जावळ काढण्याच्या आधी औक्षण हे आपल्यात महत्त्वाचंच आहे. पहिल्यापासून आपल्यात औक्षण म्हणजे हे खूप महत्त्वाचं, कोणत्याही चांगल्या कामासाठी हे औक्षण करावंच लागतं. तर त्याच्यानंतर हे औक्षण झालेलं होत आहे. तर पिल्लू बघा किती गोड दिसत आहे. तर मामाच्या मांडीवर हे जावळ काढतात. तर हे मामा आणि भाची आहेत दोघेजण. मामा आणि भाची म्हणलं की खरंच खूप छान नातं असतं. आणि आता मी औक्षण करत आहे, कारण इथे ती टोपी लागते, तर ती टोपी घातली नव्हती, त्याच्यासाठी थांबली होती मी. तर आता औक्षण करून घेत आहे. आणि आमची पिल्लू कितीही तिला जबरदस्ती करून खाली बसवली तरी ती बसलीच नव्हती आणि बसतही नव्हती, उभीच होती ती. आणि शेवटपर्यंत ती काही खाली बसणार नाही असं वाटत आहे. तर औक्षण झालेलं आहे आणि आता जावळ काढत आहे. एक बट फक्त मामाने असते ती काढायची असती, नंतर आपण केस कट करू शकतो. तर ही खालीच बसत नाही बघा तुम्ही, नुसती वरती उभे राहिलेली आहे आणि डुलतच आहे, तरी खाली बसत नाही. आणि खूप हलतसुद्धा आहे. आणि मग भीती वाटते डोक्याला वगैरे कैची लागेल तर. तर लहान बाळाचं जावळ काढल्याशिवाय त्याला जास्त कुठे फिरवत नाहीत, म्हणजे विजेची वगैरे भीती असते असे सांगतात. पाऊस पाण्याचे जास्त लहान बाळाला फिरवू नये, त्यासाठी हे जावळ काढण्याची प्रथा आहे. म्हणून मामाच्या मांडीवरती जावळ काढतात. तर बघा झालेला आहे काढून. आणि छोटासा, खूप जास्त मोठा कार्यक्रम नव्हता, छोटासा केलेला आहे. त्याच्यानंतर बघा तिला ड्रेस वगैरे किती छान दिसत आहे, फ्रॉक. पण तिला आता ह्या ड्रेसमध्ये खूप कंटाळा आलेला होता. तर नक्की तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला कमेंट्स करून सांगा. आणि आमचं पिल्लूसुद्धा कसं दिसत आहे नक्की कमेंट करून सांगा. तुमच्याकडे ही अशी प्रथा आहे का, हे सुद्धा कमेंट करून सांगायचं आहे. त्याच्यानंतर आम्ही भरपूर फोटोज वगैरे काढलेले आहेत. आणि अशा प्रकारे हे आमचं कार्यक्रम झाला. मी सुद्धा पिल्लूसोबत फोटो काढले. आणि बाळाचं नाव तर तुम्हाला माहीतच आहे, त्याचा व्लॉगसुद्धा मी बारशाचा टाकलेला आहे. नसेल बघितला तर तुम्ही जाऊन बघा माझ्या चॅनलवरती. आणि त्याच्यानंतर हा मामाला पोशाख केलेला होता मामा मामीसाठी. तर अशा प्रकारे हे आमचा जावळाचा कार्यक्रम झाला. नक्की कमेंट करून सांगा मला. बाय बाय.